नमस्ते. या व्हिडिओत आपण सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे धाराशिव जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत. धाराशिव जिल्हा म्हणजेच तुळजापूरसारखे प्रसिद्ध देवस्थान, त्याचप्रमाणे धाराशिव लेण्या म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धाराशिव जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर धाराशिव जिल्ह्याचे पूर्वीचे नाव हे उस्मानाबाद असे होते. 2023 मध्ये अधिकृतपणे धाराशिव असे त्याचे नामकरण करण्यात आले. उस्मानाबाद हे नाव बदलून धाराशिव करण्याची अधिसूचना 26 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात आली होती आणि त्यानंतर भारतातील रेल्वेने सुद्धा अधिकृतपणे रेल्वे स्थानकाचे नाव आणि कोड नंबर बदलून धाराशिव रेल्वे स्थानक असे केले होते. धाराशिव जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर धाराशिव जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत. यामध्ये धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी व परांडा या तालुक्यांचा समावेश होतो. धाराशिव जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे? तर धाराशिव जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे 2.44% आहे. धाराशिव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर धाराशिव हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात येतो. धाराशिव जिल्ह्याला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर धाराशिव जिल्ह्याला महाराष्ट्रातील सोलापूर, अहिल्यानगर, बीड व लातूर या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. त्याचप्रमाणे दक्षिणेला कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे. धाराशिव जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत? तर धाराशिव जिल्ह्यात 4 मतदारसंघ ही विधानसभेचे आहेत. त्यात आहे उमरगा विधानसभा मतदारसंघ, दुसरा आहे धाराशिव विधानसभा मतदारसंघ, तिसरा आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ व चौथा आहे परांडा विधानसभा मतदारसंघ. या विधानसभांचा समावेश होतो. भुईकोट किल्ले म्हणून धाराशिव जिल्ह्यातील कोणते किल्ले प्रसिद्ध आहे? तर भुईकोट किल्ले म्हणून धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला आणि परांडा किल्ला हे दोन्ही किल्ले प्रसिद्ध आहेत. धाराशिव जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? धाराशिव जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ 7512.4 चौरस किलोमीटर एवढे आहे. धाराशिव जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार धाराशिव जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया. 2011च्या जनगणनेनुसार धाराशिव जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार 88.15% एवढे धाराशिव जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण आहे. यामध्ये पुरुष साक्षरता प्रमाण आहे 93.45%, तर स्त्री साक्षरता प्रमाण आहे 82.52%. धाराशिव जिल्ह्यात किती गावे आहेत? तर धाराशिव जिल्ह्यात एकूण 761 गावे आहेत. धाराशिव जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत? तर धाराशिव जिल्ह्यात एकूण 622 ग्रामपंचायती आहेत. धाराशिव जिल्ह्याचे प्रमुख पीक कोणते आहे? तर धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन, ऊस, ज्वारी आणि कापूस ही पिके उत्तम प्रकारे घेतली जातात. त्याचप्रमाणे तूर, उडीद, मूग यांसारखी कडधान्ये देखील पिकवली जातात. प्रसिद्ध तुळजाभवानीचे मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर प्रसिद्ध तुळजाभवानी देवीचे मंदिर तुळजापूर या तालुक्यात आहे. हे ठिकाण महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. धाराशिव जिल्ह्यात
कोणती प्रमुख धरणे आहेत? तर धाराशिव जिल्ह्यात तेरणा व सीना कोळेगाव धरण आहेत. धाराशिव जिल्ह्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर धाराशिव जिल्ह्यात काळी मृदा म्हणजे रेगूर मृदा आढळते. संत गोरा कुंभार म्हणजेच गोरोबा काका यांचे समाधीस्थळ कुठे आहे? तर यांचे समाधीस्थळ धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील तेर या गावी आहे. हे गाव तेरणा नदीच्या काठी आहे. या गावाला पूर्वी सत्यपुरी किंवा तेरणा असेही म्हटले जायचे. दरवर्षी चैत्र वंदे त्रयोदशीला या ठिकाणी भव्य जत्रोत्सव आयोजित केला जातो. धाराशिव जिल्ह्यातील हवामान कसे आहे? तर धाराशिव जिल्ह्यातील हवामान उष्ण व कोरडे आहे. धाराशिव जिल्ह्याचा RTO कोड नंबर किती आहे? धाराशिव जिल्ह्याचा RTO कोड नंबर MH25 आहे. धाराशिव जिल्ह्यात कोणत्या प्रकारचा खडक सर्वाधिक आढळतो? तर धाराशिव जिल्ह्यात बेसॉल्ट हा अग्निजन्य खडक सर्वाधिक प्रमाणात आढळतो. धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या? तर धाराशिव जिल्ह्यातील तेरणा, मांजरा व सीना नदी ह्या प्रमुख नद्या आहेत. या व्यतिरिक्त तेरणा नदी, बोरी नदी, बेनितोरा नदी, बाणगंगा नदी तसेच भोगवती, हरणी, उल्पा, चांदणी आणि खैरा या नद्या धाराशिव जिल्ह्यातून वाहतात. धाराशिव जिल्ह्यातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदी ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. या नदीची एकूण लांबी 150 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. धाराशिव लेणी कोणत्या डोंगरांमध्ये कोरलेली आहे? तर धाराशिव लेणी ही बालाघाट या डोंगर रांगेमध्ये कोरली गेलेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीने एकाच दिवशी स्वतःची वेबसाईट सुरू करण्याचा विक्रम केला आहे? तर धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील या ठिकाणी 44 ग्रामपंचायतींनी एकाच दिवशी आपली स्वतःची ऑनलाईन वेबसाईट सुरू करण्याचा विक्रम केला आहे. आणि हा विक्रम नोंदवणारा लोहारा तालुका हा महाराष्ट्रातील पहिला हायटेक तालुका म्हणून ठरला आहे. आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी अर्जुन पुरस्काराने सन्मानित सारिका काळे हिचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झाला? तर सारिका काळे ह्या खो खो स्पर्धकाचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील उंबरेकोटा या गावात झाला. 2016 मध्ये राज्याचा शिवछत्रपती पुरस्कार व 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले होते. दुग्ध व्यवसाय आणि मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबादी शेळ्यांसाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर दुग्ध व्यवसाय आणि मांसासाठी उस्मानाबादी ज्या शेळ्या आहेत त्या धाराशिव जिल्ह्यात आढळतात. ज्या धाराशिव जिल्ह्याला पूर्वी उस्मानाबाद हे नाव होते आणि म्हणूनच त्या शेळ्या उस्मानाबादी शेळ्या म्हणून ओळखल्या जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका तुळजापूर हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील लोहारा हा तालुका सर्वात लहान आहे. धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे व देवस्थाने कोणती? तर धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर, संत गोरोबा कुंभार यांचे मंदिर, वाशी येथील चिंतामणी मंदिर, नळदुर्ग किल्ला, धाराशिव लेणी, परंडा किल्ला, तेरगाव हे व याचप्रमाणे इतरही प्रसिद्ध असे प्रेक्षणीय स्थळे आहेत. धाराशिव जिल्ह्यावर प्रश्नोत्तरांचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.